बाय मंगला मागते आता जे मार्ग देणार होतं निघून गेलं आणि आता ती एक आहे घरी. तिच्यापासून बायानो काही शरबत होत असेल, काही होत असेल, त्याच्यापासून तिला त्रास होत असेल, ते बायानो आणि बाय मंगला माझी आई चुकीचं होत आहे पण तिचे हे चुकीचे हे आहे ते काढून टाका. आणि जशी ती वर्षांवर तुमची किंवा बत्ती करते तशीच आपली तिच्यापासून सेवा करून घ्या. हेच माझ्या आणि हा आपला एक नारळ देतोय पुणेकरीचा तो आपला मान्य करून घ्या. खाली हातपेटीची होती नाही ना, नाही ना भरायची, ओटीपीची गाडीची भरायची नाही ना. ते काय खाताय पदार्थ घडलं तरी चालत पण एक बाहेरचे 5 दिवस मारायला लागल. कुठं काय पाठवी असेल पाचवी कोण झाली तिथे गेला ते पण घरी आले आंघोळ झाले भोमटा शिपायचा आपलं फिरायचं काय मंचाला गेला तिकडून आला भोमटा शिपायचा आंघोळ करून शिकवा चालेल पण त्या वस्तूला हात लावायचा नाही. जोपर्यंत तुमचं रिपोर्ट येत नाही काम नाही होईल तोपर्यंत नाही. बघा लोकांसारखं हे नाही करणार. आपले जे विवाद चालू आहे पहिल्यापासून ते विवादात मी वरती बनवून देणार आहे. लोकांना आजच्या डेटमध्ये एक एक करा बंद करा बंद करा. कुळवंडी पिंपळवाडी येथे जाधव परिवाराकडून मंगळागौरी हा धार्मिक उत्सव अतिशय आनंदाने अतिशय जोरात हा उत्सव साजरा केला जातो आणि तो उत्सव आपण पाहत आहात. आणि आपण हा उत्सव साजरा करणारे जो कुळवंडी पिंपळवाडीमधील जाधव परिवार आहे त्या जाधव परिवारातील सदस्यांना आपण विचारणार आहोत या उत्सव मंगळागौरी उत्सवाबाबत. दादा, मी आपल्याला हे विचारतो की हा जो जाधव परिवाराकडून आपल्याकडून जो उत्सव हा मंगळागौरी उत्सव साजरा होतो त्याबाबत आपण थोडीशी माहिती आपण आपल्याला द्यावी आम्हाला. हे बघा 1942 मध्ये ती स्थापन झाली. ती काय देवी काय कुठल्या नवसाची नाही आहे. ते जेव्हा आमचे आजोबा इथे त्यांची बहीण या वाडीत गेलेली होती ते तिच्या बहिणीकडे यायचे आणि त्या टायमाला तेव्हा एसटी नव्हती काय नव्हतं. लोकांना जंगलातून पाय वाटेने यावं येतं. ते एका नदीमध्ये पाणी पिया गेले. त्या गंगेमधून त्यांच्या हातामध्ये फूल आली म्हणून ते देवीचा तपास केलं आणि ती देवी आमचं मूळ गाव किंगलं त्या किंगल्यामध्ये तिकडे जायला तयार नाही म्हणून त्यांच्या बहिणीने एक भावाला केलेली घेतली. त्या आमच्या तिच्या बापाने आम्हाला घर बांधायची जागा दिलं आणि ती जागा दिली आणि तेव्हा ती आमची देवी जायला तयार नाही म्हणून देवी इथे 1942 इथे स्थापन झाली. बरं, हा मंगळागौरी उत्सव आहे तो साधारण किती दिवस साजरा होतो? 5 दिवस. देवीचा उत्सव हा आपली घटस्थापना असते. जे गट बसतात त्या घटस्थापनेच्या ललित पंचमीच्या दिवशी देवीची स्थापना केली जाते. ते पूर्वजाप्रमाणे जे त्याने बनवलेला रिवाज आहे त्याप्रमाणे आम्ही तिची स्थापना करतो आणि विजयादशमीच्या दिवशी हा कार्यक्रम तिचा मोठा देवीचा उत्सव असतो. आणि परत उत्सवाला 5 दिवस आमचे वाडीचे मंडळ ग्रामस्थ मंडळी आहे ते त्या कार्यक्रमाला ते सहभागी करतात. कार्यक्रमाची शोभा आणतात. परत देवीचे 5 दिवस जे पूजा आरतीचे जे कार्यक्रम असतात तर आम्ही पुऱ्या गावातल्या प्रत्येक दिवसाचा आरतीचा मान आम्ही प्रत्येक वाडीला देतो.
आणि ते मानाने येऊन त्या कार्यक्रमाची शोभा पण आणतात ते लोक आणि त्यांचं सहकार्य या कार्यक्रमाला पूर्णपणे आहे. दादा, हा उत्सव जो साजरा होतो तो किती दिवस होतो आणि कशा प्रकारे होतो आणि ह्या उत्सवाची सांगता कधी होते? देवीचा उत्सव जो आहे पंचमीपासून विजयादशमीपर्यंत हा उत्सव साजरा होत असतो. त्या उत्सवाला जे भाविक आहेत, तालुका, जिल्हा, मुंबईपासून 18 गाव जे आहेत आपले, कोलवंडीपासून ते वरच्या बाकरीपासून सगळे एरिया, ज्या ज्या लोकांना देवीचा महिमा माहीत आहे ते लोक आवडीने तिच्या दर्शनाला येतात, तिथे दर्शन घेण्यासाठी येतात ते लोक. परत देवीचे जो महिमा आहे त्याच्याने लोक नवस करतात देवीला, ते त्यांना पावन होते. झाल्याच्या नंतर ते लोक नवस फेडण्यासाठी पण तिथे येतात. ओटी भरतात का? ओटी भरतात त्यांच्याहून, किंवा नवस जिंकल्याच्या नंतर ते नवस फेडण्यासाठी ते देवीच्या जवळपर्यंत येतात, ते दर्शनाला येतात परत त्यावेळेस ते भाविक. परत आमची विजयादशमीच्या दिवशी कार्यक्रम असतो, प्रसादाचा कार्यक्रम असतो संध्याकाळी. परत आणखी रात्री एक कार्यक्रम असतो, काही देवीला ते आवडतं एक नाच जे पूर्वजापासून आहे, तिथे ढोलकी वाजायलाच पाहिजे. मग तिथे ते नाचाचे कार्यक्रम असतात रात्रीचे. ते कार्यक्रम रात्री 12 ते 4 वाजेपर्यंत चालू असतात. देवी अंगामध्ये येऊन तिथे त्या नाचाच्या ठिकाणी जाऊन ती तिथे जायलाच पाहिजे तिथे, आणि ती जातेच आणि ते ढोलकी वाजायलाच पाहिजे असं तिचं ते श्रद्धा आहे तिची. मग तिथे गेल्याच्या नंतर परत रात्री कार्यक्रम ज्या होतो, नाच झाल्याच्या नंतर जे देवीचं एक जे वाहन भरलेलं असतं ते वाहनाचा एक रिवाज आहे की ते वाहन प्रत्येक गावच्या लोकांना ते वाहन देवीचं दिलं जातं ते. आणि परत जे 18 गाव जे दुसरे पाहुणे मंडळ आहेत त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार केला जातो. असा रात्रीचा कार्यक्रम असतो इथे 4 वाजेपर्यंत. आता हा जो उत्सव आहे, हा धार्मिक उत्सव मंगळगौरी उत्सव जो आपण परंपरेनुसार साजरा करता, आपल्यानंतर हा उत्सव असाच चालू राहणार का? उत्सव देवीचा जे आहे, जसं 1942 साली नारायण गोविंद जाधव त्यांनी देवीची स्थापना केली. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आत्माराम नारायण जाधव, ते देवीचं जर त्यांनी जी त्यांची सेवा केली ती देवी त्यांना प्रसन्न होती. त्याचा वारसा त्यांच्या मुलावरती आला, ते आत्माराम नारायण जाधव. त्यांनी ती देवीची सेवा केली. मुलांनी किंवा परिवारात, जाधव परिवार देवीची चांगल्या पद्धतीने सेवा केल्याने ते आम्हाला फळ भेटते समोर, तिचा प्रसाद आहे तो. ते वडील आत्माराम जाधव 2013 मध्ये त्यांचं देवाज्ञा झाल्याच्या नंतर त्यांच्या पश्चात जे आम्ही वडिलांना आम्ही बघितलं नाही की देवी कशी परत पुढे वारसाही जातं, पण ते मी स्वतःहून माझ्या भावाच्या शरीरामध्ये ज्या देवीने प्रवेश केलं ते आम्ही प्रॅक्टिकली नजरेनं बघितलं. तेव्हा आम्हाला वाटलं की एक देवीची श्रद्धा किती आपण सेवा केल्याने आपल्याला काय त्याच्यातून भेटतं ते परंपरेप्रमाणे जसं आम्ही आता पूर्वजांनी जसं केलं त्या पद्धतीने आम्ही पण ती सेवा करीतच आहोत आणि ती ते प्रसन्न आहे आमच्यावरती आजपर्यंत. त्याच्यामुळे तो वारसा आता चालूच आहे आणि ती पुढे चालूच राहणार ते. आणि त्याच्यासाठी आम्ही खूप मेहनत पण करीत आहे, देवीसाठी सेवा करतोय आम्ही. आमची वाडीचं मंडळ आहे, आमची भावकी आहे, भाऊ आहेत, ते सगळे देवीच्या सेवेसाठी तत्पर असतात. मुंबईपासून गावापर्यंत सगळे लोक. आणि हे असं कार्यक्रम आहे ते आणि चालूच राहणार आहे. धन्यवाद. मी महाराष्ट्रातील तमाम भाविक भक्तगणांना हे खेड तालुक्यातील, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कोळवंडी पिंपळवाडीमध्ये जो मंगळगौरी उत्सव साजरा केला जातो ते मी आपणासमोर दाखवलेलं आहे. आपण ऐकलं असेलच, सन 1941 पासून म्हणजे जवळजवळ 80 वर्षाची परंपरा हे जाधव कुटुंब हे सांभाळत आहेत आणि याच्या पुढेही त्यांचे वारस पुढे सांभाळतील. मी महाराष्ट्रातील तमाम भाविक भक्तगणांना हे सांगेन की आपण जरूर या कोकणातील रत्नागिरी खेडमधील कोळवंडी पिंपळवाडी येथे आपण जरूर एकदा भेट द्यावी. आपल्या मनातील इच्छा ज्या काही असतील त्या नक्कीच आपल्या पूर्ण होतील.
मी जाधव परिवाराचे मनापासून धन्यवाद मानतो. कुटुंबातील एका सदस्यांना मी विचारू इच्छितो की मंगळगौरी जिथे स्थापन आहे त्या मंगळगौरीच्या वरती नोटांचं पैशांचं तोरण आणि जे अनेक नारळ बांधलेले आहेत आणि शिवाय खूप मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात घंट्या बांधलेल्या आहेत. याच्या मागचं आम्हाला काही माहिती मिळेल का? देवीच्या दर्शनाला जे भाविक येतात ते भाविक येतात ते त्यांचे काही मुलांचे मनामध्ये नवस करतात की नोकरीविषयी किंवा काही मुलींचे लग्नाच्या एंगेजमेंटसाठी लग्न जुळत नसेल तर काही मुलींच्या विषयी पण तिचं लग्न जुळण्याबाबत पण नवस करतात ते. आणि परत शिक्षणाविषयी आहेत किंवा नोकरीविषयी आहेत ते भाविक घेऊन मनातून स्वतःच्या मनातून अंतर विषय देवीच्या समोर मांडतात ते लोक. म्हणजे आम्ही ते कुठे विषय मांडत नाही, त्यांच्या मनातून ते तिथे देवीच्या पुढे गाराने घालतात ते की आमचे असे विषय आहेत त्याच्याबद्दल पूर्व देवीशी मागणी ठेवतात आणि त्याचं त्यांना जेव्हा ते त्यांची इच्छा पूर्ण होतात त्यांच्या मग ते नवस फेडण्यासाठी जे आणतात ते आम्हाला पण माहिती होतं की ते काय घेऊन येणार आहेत ते मनामधून जे नवस बोलतात ते भाविक आणि त्यांचे जे नवस जे त्यांचे पूर्ण होतात मनाच्या इच्छा मग ते त्या नवस फेडण्यासाठी तर ते नारळ आहे तोरण आहे किंवा मुलांचे नवस जिंकतात देवी नवस त्यांचे होतात पूर्ण इच्छा ते पाळणी तिथे बांधलेली आहे देवीचे इथं. मुलींचे लग्न ते जुळलेले होते ते साखरपुड्याच्या ज्या बांगड्या आहेत त्या पण तिथे मटकीला बांधलेल्या आहेत त्या. असे ज्यांच्या काही जेवढे आहेत मनात इच्छा ते सगळे देवी त्यांचे पूर्ण करतेच आणि त्याच्या ते श्रद्धा असल्यामुळे ते भाविक देवी नवस करण्यासाठी जे आहेत ते येतच आहेत आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होईत पण आहे तिथे ते. असं हे श्रद्धास्थान इथे आहे ते. वासंती वसुदेव सुतार गावालोटे बाया लेकराची वर्षाच्या आठ पेटीची वटी भरायची मान्य करून घ्या त्यांच्या घराघरा मुला म्हणतात नोकरी धंदा इतर काही गोष्टी त्यांना माझ्या सर्व सुखाची संभाळणे हात पेटीची वटी भरायची. या माऊलीच्या पर्समध्ये ठेवून द्यायचा गावात 3 दिवस ताज्या पाण्यात काय कोणाचं तरी का असेल आता लोकांना भाजी भाजी ये आपका नाम थांबा फोटो येतो तुमचा जेवताना. आम्ही दिसलो का नाही आता काढून
नजारों के अनजाने के जहां नजारों के अनजाने के जहां नजारों के अनजाने के जहां